नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय गणित द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. बघूया प्रश्न पहिला. खालील बहुपर्यायी उपप्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा. 6 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ 36 सेमी आहे. आता 36 सेमी कसं आलं तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग आणि बाजू आहे 6 म्हणजे 6चा वर्ग बरोबर 36. एका वर्तुळाचा व्यास 13 सेमी असल्यास त्याची त्रिज्या किती? आता त्रिज्या जी आहे ती व्यासाच्या निम्मे असते म्हणजे 13/2. इथं आपण भाग दिला. बेक बे बेसक 12. 13मधनं 12 गेले 1 उरला. 0 घेतले. बेपंचे 10 म्हणजे 6.5. 13च्या निम्म 6.5. घनाची सर्व पृष्ठे चौरसाकार असतात. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. पुढचा ब प्रश्न आहे. योग्य जोड्या जुळवा. चौरसाची परिमिती त्याचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू p वजा q वर्ग p वर्ग वजा 2pq म्हणजे 2 गुणिले p गुणिले q अधिक q वर्ग आणि वर्तुळाचा परिघ इथं पाय d हे सूत्र आहे. खालील विधाने चुकीबरोबर ते लिहा. बँक ही पैशाचा व्यवहार करणारी सर्वसामान्य संस्था आहे. बरोबर. सामग्रीतील प्रत्येक नमुन्याला प्राप्तांक असे म्हणतात म्हणजे जी संख्या असते सामग्री दिलेली आपल्याला सांख्यिकी भाषेमध्ये त्याला प्राप्तांक म्हणतात म्हणजे बरोबर आहे. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हे पायथागोरसचं प्रमेयच आहे म्हणजे हे बरोबर आहे. प्रश्न दुसरा. खालील प्रश्न सोडवा. 8 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती? आता घनाचे एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. घनाची बाजू एल बरोबर 8 सेमी. घनाचे एकूण पृष्ठफळ त्याचं सूत्र आहे 6 गुणिले एल वर्ग 6. एलची दिलेलं आहे आपल्याला 8 सेमी म्हणून 8चा वर्ग 6 गुणिले 64. घनाचे एकूण पृष्ठफळ 300 यांचा गुणाकार केला 6 आणि 64चा तर 384 चौरस सेमी आहे. दुसरं गणित. 4 कंपास पेट्यांची किंमत 400 रुपये असेल तर अशा 6 कंपास पेट्यांची किंमत किती? आता 4 कंपास पेटींची किंमत 400 रुपये आहे तर 6 कंपास पेटींची विचारले. आता इथं सोडवले बघा हे गणित. कंपास पेटी आणि किंमत 4 कंपास पेटींची 600 आणि 6 कंपास पेटींची आपण x मानली. आता कंपास पेटींची संख्या वाढली की किंमतसुद्धा वाढणार म्हणजे हे समप्रमाणाचं गणित आहे. समप्रमाणामध्ये भागाकार म्हणजे गुणोत्तर स्थिर असतं किंवा समान असतं. गुणोत्तर या ठिकाणी समान असतं म्हणून 4/400 आणि 6/x. आता इथं आपण तिरकस गुणाकार केला 4 गुणिले x बरोबर 6 गुणिले 400. आता हा जो 4 आहे हा इकडे तर भागिले होणार आहे म्हणून x बरोबर 6 गुणिले 400 भागिले 4. 4ने आपण 400ला भाग दिला इथं 100 आलं म्हणून 6 गुणिले 100 600 रुपये म्हणजे 6 कंपास पेट्यांची किंमत 600 रुपये आहे. तिसरं गणित आहे. कृती दिली आपल्याला. पुढील आकृती पहा व एक्सची किंमत काढा. आता ही आकृती दिली. हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणात ही बाजू x दिली, ही 8 दिली आणि हा कर्ण आहे. काटकोनासमोरचा कर्ण असतो. हा कर्ण दिला आहे 17. मग आता पायथागोरसच्या सिद्धांतानुसार EF वर्ग कर्ण EF आहे म्हणून EF वर्ग बरोबर. आता इथं ED वर्ग दिला आहे आपल्याला. ED वर्ग अधिक DF वर्ग ही रिकामी जागा आपण भरली. EF आहे 17 म्हणून 17चा वर्ग बरोबर DF आहे 8. 8चा वर्ग अधिक x वर्ग. आता x वर्गाची किंमत काढायची म्हणून 17चा वर्ग हा 8चा वर्ग डाव्या बाजूला गेला तर तो काय होणार आहे वजा होणार आहे. वजा 8चा वर्ग. 17चा वर्ग वजा 8चा वर्ग. 17चा वर्ग 289. 8चा वर्ग 64. मग 289 वजा 64 225. मग x बरोबर वर्गमूळ 225 म्हणजे 225चं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 225 कुणाचा वर्ग आहे तर 15चा.
म्हणून 15चा वर्ग 225, म्हणून 225चं वर्गमूळ 15, म्हणून x बरोबर 15. चौथं गणित आहे विस्तार करा. विस्तार करा 3a अधिक 4b कंसाचा वर्ग. विस्तार करा 3a अधिक 4b कंसाचा वर्ग. आता इथं a अधिक b कंसाचा वर्ग वापरायचं आपल्याला हे सूत्र, म्हणून 3a वर्ग अधिक 2 गुणिले 3a गुणिले 4b अधिक 4bचा वर्ग, म्हणजे a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग हे सूत्र वापरलं आहे. 3a वर्ग 9a वर्ग. आता इथे संख्यांचा गुणाकार करूया. 2 त्रिक 6, 6 चौक 24 a आणि b, 24ab अधिक 4 चौक 16, 16b वर्ग. पुढचं 5वं गणित. एका वर्तुळाचा परिघ 616 सेमी आहे, तर त्याची त्रिज्या काढा. वर्तुळाचा परिघ 616 सेमी. वर्तुळाचा परिघ सूत्र आहे 2πr. किंमत टाकली. परिघाची किंमत दिली, इथं परिघ दिला आहे 616, म्हणून त्या जागी आपण ठेवला 2 गुणिले पायची किंमत 22/7 आणि r आपल्याला काढायचा तो तसाच. मग 616 हा 7 भागिले आहे, तो गुणिले होणार, आणि 2 आणि 22 गुणिले आहेत ते भागिले झाले. मग इथं आपण 2ने भाग दिला. 2 त्रिक 6, एकाला भाग जात नाही म्हणून 0, 2 8 16, 308. 308 गुणिले 7 भागिले 22. 22ने भाग दिला, 22 1 22, 30 मधनं 22 गेले, 8 उरले, 22 चौक 88, 14 गुणिले 6, 14 7 98, म्हणजे वर्तुळाची त्रिज्या आहे 98 सेमी. तर 6वं गणित परत कृती दिली आहे. रीमाने सायकल खरेदी करण्यासाठी दशांश 10 दराने बँकेकडून रुपये 20,000 एका वर्षासाठी कर्जाऊ घेतले. मुदत पूर्ण झाल्यावर घेतलेल्या रकमेपेक्षा तिला 2,000 जादा द्यावे लागले. तिथं चौकटी फक्त भरायच्या आहेत. तर इथं मुद्दल म्हणजे किती घेतले बँकेकडून 20,000 रुपये, म्हणून मुद्दल 20,000. दर दिला आहे आपल्याला दशांश 10. व्याज किती 2,000, कारण झाल्यावर घेतलेल्या रकमेपेक्षा तिला 2,000 रुपये जास्त द्यावे लागलेत, म्हणजे व्याज 2,000. मुदत 1 वर्ष. आता बँकेला एकूण किती रक्कम परत केली, तर 20,000 रुपये घेतलेलं कर्ज, 2,000 व्याज, म्हणजे एकूण 22,000 रुपये. त्याप्रमाणे रिकाम्या जागा भरायच्या आहेत, ते सोडवायचं नाही आहे. आता प्रश्न 3. खालील उपप्रश्न सोडवा. 4 5 6 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे किंवा नाही ते ठरवा. आपण संख्या लिहून घेतल्या 4 5 6. यातली मोठी संख्या शोधायची 6. 6चा वर्ग बरोबर 36. याला क्रमांक दिला आपण 1. नंतर उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज, म्हणजे 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 4चा वर्ग 16, 16 अधिक 5चा वर्ग 25. 16 आणि 25 41. आता इथं उजवी बाजू 36 आलं आहे, इथं 41 आले. दोन्ही समान आहेत का? नाही. दोन्ही समान असतील तर ते पायथागोरसचं त्रिकूट असतं, आणि नसतील, हे वेगवेगळं आलेलं असेल उत्तर, तर 4 5 6 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. दुसरं गणित. एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिमी म्हणजे मिलीमीटरमध्ये दिला आहे. त्यावरून आठवड्याची पावसाची सरासरी काढा. आता सरासरी काढण्यासाठी सूत्र दिलेलंच. इथं दिलेल्या माहितीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या. आता इथं दिलं बघा, 9 लिहिला आहे, 11 लिहिला आहे, 8 लिहिला आहे, 20 लिहिला आहे, 10 लिहिला आहे. इथं काय लिहिलं आपण, आता राहिलेला 16 अधिक 12, आणि भागिले आता हे किती आहेत, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे इथं भागिले एकूण संख्या किती आहेत, 7, म्हणजे एकूण प्राप्तांक 7 आहेत. आता ती बेरीज केली तर ती एकूण बेरीज येते 86 भागिले 7. इथं आपण भाग दिला. 7 1 7, 8मधनं 7 गेले, 1 उरला, 16 झाले. 7 दुणे 14, संख्या संपल्या म्हणून पॉईंट दिला. 16मध्ये 14 गेले, 2 उरले, 2वर 0 घेतला. 7 दुणे 14 आणि 7 8 56. इथं भाग दिला आपण, म्हणजे उत्तर 12.28. किंवा तुम्हाला भाग देता आला नाही तर खाली उत्तर दिलेलं असतं, ते लिहिलं तरी तुम्ही चालेल. तिसरं. एका इष्टिकाची ची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे 10 सेमी 7 सेमी व 5 सेमी आहे. त्यावरून तिचे एकूण पृष्ठफळ काढा. मुद्दल आहे, इष्टिकाची तिचं लांबी
आता इथं इष्टिकातिथीचे एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे. लांबी 10 सेमी, बी 7 सेमी आणि एच म्हणजे उंची 5 सेमी. इष्टिकातिथीचे एकूण पृष्ठफळ 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी, एल गुणिले बी अधिक बी गुणिले एच अधिक एच गुणिले एल या किमती ठेवल्या आपण. एल 10 गुणिले बी 7, 10 गुणिले 7 अधिक 7 गुणिले 5 अधिक 5 गुणिले 10. या फक्त किमती इथं आपण ज्या वर लिहिल्या आहेत त्या इथं आहेत तिथं ठेवल्या आहेत. आता 10 जाता 70, 7 पाचा 35, 10 पाचा 50 गुणाकार केला. ह्यांची बेरीज केली तर ती येते 155. 2 आहे तसाच. 2 गुणिले 155 गुणाकार केला तर 310 चौरस सेमी इष्टिकातिथीचे एकूण पृष्ठफळ आहे. चौथं गणित. मुद्दल म दिलेला आहे 4200, दर द दिलेला आहे 10,7, मुदत क 3 वर्ष, तर व्याज काढा. एकूण व्याज म गुणिले द गुणिले क छेद 100. म दिला आहे 4200, द 7 आणि क 3 भागिले 100. 2 शून्य गेले. 42 गुणिले 7 गुणिले 3 7 त्रिक 21. 42 गुणिले 21 882. फक्त व्याज काढायचं आपल्याला. एकूण व्याज आहे 882 रुपये. पाचवं कृती आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंस पी एक्स क्यूचे माप 120 व विशाल कंस पी वाय क्यूचे माप काढा. लघुकंसाचे माप अधिक विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश. विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघुकंसाचे माप. हेच तुम्ही लिहिलं इथं तरी चालेल. माप कंस पी वाय क्यू बरोबर विशाल कंसाचं आपल्याला लिहिलं आहे पी वाय क्यू म्हणून ते नाव टाकलं आहे. 360 वजा माप कंस पी एक्स क्यू, इथं नाव लिहिलं आहे त्याप्रमाणे हे लिहायचं आहे. माप कंस पी एक्स क्यू हे नाव लिहिलं आपण. ते माप दिलेलं आहे आपल्याला 120, ते ठेवलं इथं. 360 वजा 120 240 म्हणजे माप कंस पी वाय क्यूचं माप आहे 240 अंश. सहावं गणित. पुढील राशींचे अवयव पाडा. 16a वर्ग वजा 49 बी वर्ग. 16a वर्ग वजा 49 बी वर्ग. 16 कोणाचा वर्ग आहे? 4चा, म्हणून 16a वर्ग हा 4aचा वर्ग आहे आणि 49 बी वर्ग हा 7bचा वर्ग आहे. म्हणजे इथं सूत्र आपण वापरलेलं आहे a वर्ग वजा बी वर्ग बरोबर a अधिक b आणि a वजा b हे सूत्र वापरलं आहे. म्हणून ह्या दोघांची एकदा बेरीज 4a अधिक 7b आणि 4a वजा 7b या सूत्रानुसार याप्रमाणे हे लिहायचं आहे. प्रश्न चौथा. खालील उपप्रश्न सोडवा. एका शासकीय गोदामातील धान्यसाठा 4000 माणसांना 30 दिवस पुरतो, तर तो धान्यसाठा 6000 माणसांना किती दिवस पुरेल? माणसे आणि दिवस इथं आपण चार्ट केला. 4000 माणसांना 30 दिवस, 6000 माणसांना 1 दिवस. आता माणसांची संख्या आणि धान्यसाठा पुरण्याचे जे दिवस आहेत त्याच्यामध्ये व्यस्त प्रमाण असतं, कारण माणसं वाढली की धान्य लवकर संपणार आहे, म्हणजे दिवस कमी पुरणार आहे, म्हणजे कमी दिवस ते धान्य पुरेल माणसं वाढले तर. म्हणून हे व्यस्त प्रमाणाचं गणित आहे. व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार समान असतो, म्हणून या ठिकाणी 4000 गुणिले 30 बरोबर 6000 गुणिले x. आता एक्सची किंमत काढायची. मग हा 6000 गुणिले आहे तो इकडं भागिले घेतला, म्हणून 4000 गुणिले 30 भागिले 6000. हे 3 शून्य गेले. इथं 6ने भाग दिला. 6 पंचे 30 आणि 4 आणि 5 यांचा गुणाकार केला. 4 पंचे 20 म्हणजे 6000 माणसांना 20 दिवस ते धान्यसाठा पुरणार आहे. पुढचं शेवटचं गणित. विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढा. 97 गुणिले 103. 97 गुणिले 103. 97 म्हणजे आता आपण त्याची फोड केली. 100 वजा 3. दोन्ही संख्यांमध्ये संख्या समान असल्या पाहिजे. 100 वजा 3 आणि 100 अधिक 3 103 म्हणजे इथं पुन्हा सूत्र तयार झालं a अधिक b आणि a वजा b. याचं सूत्र आहे a वर्ग वजा b वर्ग.
म्हणून इथं आता 100 वजा 3 100 अधिक 3, मग 100चा वर्ग वजा 3चा वर्ग, 100चा वर्ग 10,000 आणि 3चा वर्ग 9, यांची वजाबाकी केली तर 9,991. प्रश्न तिसरा. एका वर्तुळाकार जागेची लांबी 7.7 मीटर आहे. त्या जागेस 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? आता ते वर्तुळाकार जागेचा परीघ सूत्र लिहायचं आपल्याला 2 पाय आर. मग 2 आहे तसाच, पायची किंमत 22/7 आणि आर दिलेला आहे आपल्याला 7.7. तिथं भाग दिला 7×1 7.7 2 गुणिले 22 गुणिले 1.1 यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 48.4. इथं दिलेलाच आहे बघा. एक पदरी कुंपणाचा खर्च बरोबर तारेची लांबी गुणिले प्रति मीटर दर. आता तारेची लांबी आलेली आहे एक पदरी कुंपणाची 48.4 गुणिले प्रति मीटर 50, ह्यांचा गुणाकार केला 2,420 रुपये. आणि आपल्याला 3 पदरी कुंपण घालायचं आहे. हे एक पदरीचं झालं, एक पदरीचा खर्च झाला 2,420. मग 3 पदरीसाठी आपल्याला 3 ने गुणावं लागेल, म्हणून 3 पदरी कुंपणाचा खर्च 3 गुणिले 2,420 गुणाकार केला तर तो येतो 7,260 रुपये खर्च येईल. पंकजने 1,50,000 10,10 दराने 2 वर्षासाठी बँकेत ठेव म्हणून ठेवले तर त्या मुदतीनंतर एकूण किती रक्कम त्यांना परत मिळेल? आता बघा इथं म आहे 1,50,000, दर आहे 10 आणि मुदत आहे 2 वर्ष. मग व्याज म गुणिले द गुणिले क छेद 100. 1,50,000 गुणिले 10 गुणिले 2 भागिले 100, 2 शून्य गेले. 1,500 गुणिले 10 गुणिले 2 तर 1,500 गुणिले 20 याचा गुणाकार केला तर 30,000 रुपये येतो. म्हणजे व्याज आलेलं आहे 30,000. पण एकूण किती रक्कम परत करावी लागेल? तर मुद्दल जे घेतलेलं आहे ते आणि अधिक व्याज, म्हणून मुद्दल अधिक व्याज 1,50,000 अधिक 30,000 म्हणजे 1,80,000 रुपये पंकज यांना मिळतील, कारण त्यांनी ठेव म्हणून ठेवले होते म्हणून त्यांना ते मिळणार आहेत. श्री पंकज यांना 1,80,000 रुपये परत मिळतील. 5वं गणित. आकृती दिलेली आपल्याला आणि आकृतीवरून कर्ण QR काढायचा आहे. हा काटकोन त्रिकोण आहे, ह्या 2 बाजू दिलेल्या आहेत आणि काटकोनासमोरचा हा कर्ण QR आपल्याला काढायचा आहे. मग PQR हा काटकोन त्रिकोण आहे. मापकोन P बरोबर 90 अंश, म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण आहे RQ वर्ग किंवा QR वर्ग. PQ वर्ग पाया आणि RP उंची, म्हणून PQ वर्ग अधिक PR वर्ग किंवा RP वर्ग. PQ आहे 24 आणि PR आहे 10, म्हणून 24चा वर्ग अधिक 10चा वर्ग. 24चा वर्ग 576, 10चा वर्ग 100. RQ वर्ग बरोबर 676. दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन RQ बरोबर आता 676 हा कोणाचा वर्ग आहे तर 26चा, म्हणून याचा वर्गमूळ 26 सेमी, म्हणजे RQ किती आला 26 सेमी आलेला आहे. पुढचा प्रश्न 5वा प्रश्न. संदीप व मनीष यांनी अनुक्रमे 21,000 रुपये व रुपये 27,000 गुंतवून व्यवसाय सुरू केला. वर्ष अखेरीस त्यांना एकूण रुपये 4,800 नफा झाला, तर संदीप व मनीष यांना नफ्याची प्रत्येकी रक्कम किती मिळेल? विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण सोडवण्यापूर्वी एक विनंती आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा, की जेणेकरून त्यांनासुद्धा प्रश्नपत्रिका सोडवता येईल आणि परीक्षेमध्ये त्यांनाही चांगले यश मिळवता येईल. प्रथम भांडवलाचे प्रमाण काढू. आता भांडवल किती 21,000 आणि 27,000, त्यांचं गुणोत्तर आपण घेतलं. इथं भाग दिला 7/9, म्हणजे 3 7 21, 3 9 27. हे 3 शून्य गेलेलेच आहेत, हे 3 शून्य घालवले. 3 7 21 आणि 3 9 27, म्हणून 7/9, 7 9 भांडवल आलं आहे.
नफ्याचं वाटपसुद्धा 7-9 प्रमाणातच होणार आहे. मग संदीपचा नफा बरोबर 7x आणि मनीषचा नफा 9x. गुणोत्तर हे पटीमध्ये असतं म्हणून आपण इथं 7x मानली समानपट, म्हणून 7x आणि 9x. मग 9x अधिक 7x अधिक 9x, तर एकूण नफा मिळालेला आहे 4,800. 9 7 16, 16x बरोबर 4,800. x बरोबर 4,800 भागिले 16, 16ने भाग दिला, 16 त्रिक 48 म्हणजे 300 रुपये. x बरोबर 300. मग संदीपचा नफा 7x बरोबर 7 गुणिले 300 2100 रुपये. मनीषचा नफा 9x बरोबर 9 गुणिले 300 2700 रुपये. एक फासा 40 वेळा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर मिळालेल्या संख्यांची नोंद केली, त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. आता हे सांख्यिकीमधलं उदाहरण आहे. इथं कमीत कमी आहे 1 आणि जास्तीत जास्त आहे 6, म्हणून आपल्याला 1 ते 6 प्राप्तांक घ्यावे लागतील. आता इथं वरच्या पृष्ठभागावर मिळालेल्या संख्या 1 2 3 4 5 6 आणि ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता. आता इथं एक एक अंकाला खूण करायची आपण किंवा काट मारायची. 3 मध्ये एक खूण केली, नंतर 2 मध्ये एक खूण केली. याप्रमाणे आपण खुणा करत गेलं तर 4 उभ्या आणि 1 तिरकस म्हणजे 5चा एक गट करायचा. तर 1 जे आहे ते 2 नंतर 5 आणि 3 8, 3 5 आणि 3 8 आणि 5 आणि 5 10 आणि 3 13, 4 5 आणि 3 8, 5 5 आणि 6 4. एकूण यांची बेरीज केली आपण तर n बरोबर 40. याप्रमाणे हे सांख्यिकीवरचं उदाहरण सोडवायचं आहे. तिसरं, एका आयताकृती क्रीडांगणाची लांबी 65 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. त्या क्रीडांगणालगत बाहेरून चारही बाजूंना 1.5 मीटर रुंदीचा 1.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा. आता आपण हे आतला जो आहे हा आयताकृती क्रीडांगण आहे. याची लांबी आहे 65 आणि 30. आता याच्यामध्ये हा बाहेरून पूर्ण रस्ता आहे, म्हणजे ABCD हे क्रीडांगण झालं आणि हा बाहेरून रस्ता आहे. इथं हा एक आयत तयार होतो. तर ह्या मोठ्या आयताची जी लांबी आहे ती आता हे 1.5 आणि 1.5, कारण दोन्ही बाजूला रस्ता आहे, म्हणजे 3 अधिक 65 तो होणारे 68 आणि हे 30 आणि 1.5 आणि 1.5 म्हणजे 30 अधिक 3 हे 33 होणार आहे. आता इथे सोडवलं बघा आपण. ABCD हे क्रीडांगण आहे. क्रीडांगणाचे क्षेत्रफळ 65 गुणिले 30 आणि क्रीडांगणाचं काढलं आहे आपण. 65 गुणिले 30 1950 चौरस मीटर. क्रीडांगणाभोवती 1.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. चौकोन PQRS ची लांबी 65 अधिक 1.5 अधिक 1.5 म्हणजे 68 मीटर. PQRS ची रुंदी 30 अधिक 1.5 अधिक 1.5 म्हणजे 33 मीटर. मग PQRS चे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 68 गुणिले 33 2244 चौरस मीटर. आता रस्त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. ह्या रस्त्याचं म्हणजे मोठ्या आयत्याच्या क्षेत्रफळातनं लहान आयत्याचं क्षेत्रफळ वजा केलं की आपल्याला ह्या रस्त्याचं क्षेत्रफळ मिळणार आहे. म्हणून रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर चौकोन PQRS चे क्षेत्रफळ वजा क्रीडांगणाचे क्षेत्रफळ. मग 2244 वजा 1950 यांची वजाबाकी केली तर वजाबाकी येते 294 चौरस मीटर हे रस्त्याचं क्षेत्रफळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.